आज मी बनवणार आहे टोमॅटो फिश करी. सो टोमॅटोच्या सारमध्ये आज मी फिश टाकणार आहे. सो कसं सो मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी बघा मी 7-8 टोमॅटो ना उकडून घेतले आहे, त्याच्यात साळी काढून घेतले आणि ते मिक्सरला ग्राइंड करायला घेते. त्याच्यामध्येच थोडीशी इमली म्हणजे चिंच येणार आहे आणि मी धने बेडगी मिरची म्हणजे लाल मिरची असते ना, ती 20 ते 30 मिनिटांसाठी ना भिजत घालून ठेवली होती आणि ती आता घेणार आहे. थोडाफार हळद, लाल तिखट आणि 1 वाटी नारळ, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं लिंबू पिळले. आणि प्लीज लसूण टाकायला विसरू नका, कारण की मी लसूण टाकायला विसरली होती. त्याच्यामुळे लसूण ठेचून परत मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि थोडंफार पाणी टाकून मिक्सरला मस्त असं ग्राइंड करून द्या. एकदम क्रीमी आणि एकदम थिक टेक्स्चर असायला पाहिजे आणि घट्ट पातळ अजिबात करू नका. थोडं पाणी टाका, जसं तुम्हाला पाणी टाकावं असं वाटेल तसं पाणी टाका. एकदम घट्ट बनवा, कारण की नंतर मग आपण जेव्हा त्याला फोडणी देऊ तेव्हा त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी पातळ होऊन जाते. त्याच्यामुळे ना थोडं पाणी टाका. बघा 1 वाटी मी मस्त असा खोबरा घेतला आहे, म्हणजे ओला खोबरा घेतला, ग्राइंड करून द्या. त्याच्यानंतर आपण मग फोडणीची तयारी करूया. सो मी ना मॅरिनेट करण्यासाठी ना सुरमई आणि प्रॉन्स ऑलरेडी मॅरिनेट करायला ठेवले होते ना. मी ह्या टायमाला ना फिश फ्राय मसाला घेऊन आले. मी लिंबू, हळद आणि मीठ टाकूनच करते. ह्या टायमाला मी फिश फ्राय मसाला पण त्याच्यामध्ये मिक्स केला आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं. त्याच्यानंतर मी फोडणीसाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकले. तर मस्त तडतड लागले ना की आपण जे मसाल्याची ग्रेव्ही तयार करून घेतली त्याच्यामध्ये टाका. बघा अशा प्रकारे मी मस्त ना तेलावरती परतून घ्या जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही. आणि कमीच पाणी टाका, जास्त पाणी टाकू नका, कारण की जास्त पाणी टाकलं ना की मग एकदम पातळ होऊन जातं. जरा थिकनेस तर पाहिजेच ना फिश करीमध्ये. सो त्याच्यामुळे ना एकदम कमी पाणी टाका. मी फक्त इथे ना 1 ग्लास पाणी टाकलं होतं आणि चवीप्रमाणे मीठ. आणि जेव्हा उकळी येईल ना तेव्हा आपण जे मॅरिनेट करून ठेवलेली जे तुम्हाला रस्स्यामध्ये टाकायची असेल, करीमध्ये टाकायची असेल, त्याच्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये फिश टाका. बाकी सर्व मी फिश फ्राय करून घेतले होते एकदम मस्त कुरकुरीत. आणि उकळी आल्यानंतर ना कोकम टाका. आणि हे लक्षात ठेवा, जास्त कोकम टाकू नका, कारण की आपण फर्स्ट ग्राइंड करताना मसाला त्याच्यामध्ये चिंच टाकली होती. त्याच्यामुळे आता ना कमी कोकम टाका आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका. आणि खूप छान अशी रेसिपी झाली होती. आणि सुरमई फ्राय आणि प्रॉन्स फ्राय पण मी केले होते. सो आमच्याकडे असा मार्गशीर्ष संपल्यानंतरचा फर्स्ट संडेचा बेत होता. सो तुमच्याकडे आज कोणता बेत होता नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की उपवास संपल्यानंतर काहीतरी नॉनव्हेज पाहिजेच. सो तशा प्रकारे आम्ही आज सुरमई फ्राय, प्रॉन्स फ्राय आणि टोमॅटो करी, त्याच्यामध्येच मी फिश टाकले होते. सो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.